त्यातच या राज्यामध्ये शेतकऱ्याला महिन्यातले निम्मे दिवस वीज ही रात्री असते आणि रात्रीचं शेतावर जायचं धाडस आता या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं राहिलेलं नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची दहशत या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र झालेली आहे. याच्यावरती उपाययोजना म्हणजे आता फक्त या बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी यांची नसबंदी असेल किंवा इतर काही उपाय हे शासनानं विशेषतः केंद्र सरकारनं करणं आता केले पाहिजेत. कारण याच्यावरती हा केंद्र सरकारचा वन्यजीव संरक्षण कायदा याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार या बिबट्याला काही धक्का देखील आपण केसाला देखील धक्का लावू शकत नाही. आणि म्हणून आता केंद्र सरकारने त्यांच्या कायद्यामध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी वाघ हे थोडेसे संरक्षित जीव होता, संख्या कमी होती आणि म्हणून त्यांना ते संरक्षण दिलं गेलं होतं. पण आता मात्र ते माणसांची संख्या कमी करण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळं मनुष्यहानी जेव्हा आता मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे, शेतकऱ्याचं देखील मोठं नुकसान होतंय आणि म्हणून या बिबट्यांच्या संख्येवरती आता आवर घालण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती काय नसबंदी करून त्यांची संख्या भविष्यातली संख्या आटोक्यात आणणं असेल किंवा इतर काही उपाय योजना करणं असेल यासाठी केंद्र सरकारनं त्यांच्या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल हे आता केले पाहिजेत. लोकांमध्ये देखील आता मोठी दहशत त्याची पसरलेली आहे. याचाच एक भाग जनजागृती करण्यासाठी किंवा लोकांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचवून सरकारने कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी आम्ही एक मोहीम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे. या राहुरी तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपलं म्हणणं केंद्र सरकारपर्यंत मांडण्याकरता आम्ही एक पत्र आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने एक पत्र तयार केलेलं आहे आणि हे पत्र आमचे कार्यकर्ते असतील हे प्रत्येक या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र जाईल आणि त्या शेतकऱ्यांनी आपली सही करून आमच्या कार्यकर्त्यांकडे ते दिलं की ते पत्र पुन्हा पोस्टात टाकून या आपल्या शेतकऱ्याच्या सहीनिशी, नावानिशी, सहीनिशी, मोबाईल नंबरनिशी हे या शेतकऱ्याचं म्हणणे देशाच्या पंतप्रधानांकडे पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतोय.